की टेलरचे जिम पण ही खूप मेकअप टाईप यू आर डन. मी आधी सांगून ठेवते, यामध्ये खूप साऱ्या विविध गोष्टी असतात. लोकांना वाटतं MBBS स्टुडंटच्या बॅगमध्ये फक्त आणि फक्त स्टेथोस्कोप असतो, पण रिअलिटी काय माहिती आहे तुम्हाला? हाय गाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या कॉलेज बॅगमध्ये किती जड आहे, यामध्ये काय काय जाईल, की काय काय अलग अलग विविध गोष्टी असतात MBBS कॉलेजच्या लाईफमध्ये, स्पेशली बॅगमध्ये. ही सफारीची बॅग खूप छान आहे. असं पण नाही की याच्यामध्ये खूप जास्त कंपार्टमेंट आहेत, खूप कमी. कॉलेजसाठी परफेक्ट. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. अच्छा, पहिली गोष्ट काय फालतू तर हे आहे पार्सल जे मी आता कॉलेजमध्ये रिसीव्ह केलं. कारण असं सगळं फालतू गोष्टी काय हा वाईट एप्रिल नाही. यासाठी आजवर आपण इतके सारे कष्ट केले आहेत. आय थिंक ऑल नीड स्टुडंट्स कॅन रिलेट. साठी आपण इतके सारे कष्ट करतो. हा एप्रिल साधा एप्रिल नाही. हे असं घातलं की असं वाटतं हा भाई आता लाईफमध्ये जर डॉक्टर बोलत. मला आणखी वाटतं मी जेव्हा फर्स्ट टाइम घातले होते, भाई साहब अलग लेवलची फिलिंग होते. दुनियामध्ये तुम्ही काही किती महागडे कपडे हे तुम्ही विकत नाही घेऊ शकता. आता ह्या व्हाईट एप्रिलची हालत नाही राहिली, कारण ऑफकोर्स मी 4 वर्षाला वापरलं, त्यामुळं आणि हॉस्टेल लाईफ स्वतः घ्यावं लागतं. नेक्स्ट आहे ही बॉटल. स्टेनलेस स्टीलची आहे आणि खूप छान आहे. असं नाही की खूप जास्त ओझं आहे, आणि मिल्टनची नाही आहे, बटरफ्लायची आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देईल. तेवढं हीट वेव्ह चालू आहे आता उन्हाळ्यामध्ये. मे महिना, जून महिना खूप जास्त ऊन असतं. आणि मला आणखी आठवते मी 10th बिलकुल पाणी नव्हते पीत. मी लिटरली सांगते, दिवसातून हार्डली 1.5 लिटर पाणी पाहिजे. तर मला साईड इफेक्ट्स खूप काही करावं लागले. आय मेक शुअर की मी हायड्रेटेड राहील, आणि मी ॲटलिस्ट 2.5 ते 3 लिटर पाणी पिईल. आणि तुम्ही पण प्याला. ऑफकोर्स खायच्या गोष्टी माझ्या वेळेमध्ये कसंच नाही भेटणार. तर हे आपला ओजी गुड डेचा बिस्किट. आता हे ओपन असंच आहे, कारण मी आता जस्ट खाल्ले होते. लेक्चर ऐकण्यासाठी कमी आणि खाण्यासाठी जास्त होतो. तर छोटे मोठे भूक आहे, तर मग ठीक आहे. आणि मला माहिती आहे आणखी खूप काही निघालं खाण्याच्या रिलेटेड. नेक्स्ट आहे ही चावी. ही फक्त चावी नाही आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण हे एक गोष्ट जर तुम्ही विसरून जर कॉलेजला गेलात, आणि जर बाय चान्स जर तुमचे रूममेट आणि तुमची बॅच वेगळी असतात, यू आर डन. तुम्ही लिटरली, मी सांगते मला इतके अंदाज झाले, तुम्हाला खूप जो पण तुमचे रूममेट येत नाही, तो पण तुम्हाला बाहेर पायऱ्यावरती बसावं लागेल. नेवर फॉरगेट युअर कीज इनसाइड युअर, ऑलवेज टेक देम. हे आहे स्टार ऑफ द बॅग, लाईक लिटरली स्टार पूर्ण लाईफचा आमच्या. याच्याशिवाय तर आमची आयडेंटिटी बिलकुल इनकम्प्लीट आहे. खराब केल्याशिवाय तर काही काम होत नाही माझ्याकडून, सो प्लीज इग्नोर दॅट. हा आहे स्टेथोस्कोप, आणि याच्यासाठी आपण पूर्ण लाईफ इतकी मेहनत केलेली आहे. आणि मला असं वाटतं की खूप सारे जण ना, खूप सारे स्टुडंट्स एकदम असं फर्स्ट इयरमध्ये आल्यालाच असे महागडे एप्रन्स घेतात, स्टेथोस्कोप घेतात. यू डोंट नीड. आतापासून बस लिटमांची वगैरे 40-50 हजार रुपयाच्या स्टेथोस्कोपची काही गरज नाही. मला वाटतं 1-2 हजार रुपयाचा बेसिक स्टेथोस्कोप तुम्हाला चालू शकतो. कारण आता तुम्हाला एवढी गरज पण नाही पडत. PGमध्ये मग तुम्ही मग हे करू शकता. हे आता मी नीट रोल करून ठेवलं होतं, आणखी याचं खराब झालं. ही टेलरची टेप नाही आहे, प्लीज. मला पण असंच वाटलं होतं. तर ही आहे आमची मेजरिंग टेप, ज्यामध्ये असं सर्कम्फरन्स वगैरे मोजतो आम्ही. मोस्टली लहान बच्चोमध्ये यूज होतं. या 2 गोष्टी, स्टेथोस्कोप, मेजरिंग टेप आणि हॅमर, ही 3 गोष्टी आमच्या बॅगच्या बाहेर कधीच निघत नाहीत. आणि जर ह्या बॅगच्या बाहेर निघाला तर आम्ही क्लासच्या बाहेर निघतो. कारण याच्याशिवाय आम्हाला क्लासमध्ये स्पेशली पोस्टिंगमध्ये एंट्री नाही. यासाठी आम्ही खूप शिला खाल्लेल्या आहेत आजवर. सो प्लीज तुम्ही नका विसरू. नेक्स्ट आहे हा स्टोल. हा खूप जास्त कम्फर्टेबल नाही, हा खूप जास्त सॉफ्ट आहे. आणि स्पेशली मी जसं आता सांगितलं, ती जास्त ऊन आहे, डोक्याला कव्हर करा, सनस्क्रीन लावा, स्टोल, कॅप वगैरे जे काय आहे प्लीज बांधून जावा. असं विदाउट तर जाऊच नका शक्यतो. तर ऑफकोर्स या गोष्टीशिवाय तर माझी बॅग कशीच कम्प्लीट. आय थिंक कोणत्याही मुलीची बॅग कम्प्लीट नसतात या गोष्टी. रबर बँड आणि क्यूटचे क्लचेस. आता मी सांगते, आपली मम्मी खरंच बरोबर म्हणते जेव्हा ती म्हणते की फालतूचा खर्च नका करत जाऊ. ज्या गोष्टी चांगल्या दिसतात ना, ते असं चांगलं असंच नसते. फक्त आजकाल आपण क्यूट आणि एस्थेटिक गोष्टी फक्त बघूनच आपण घेतो, काही कामाच्या नसतात. म्हणजे मी सगळ्या बाबतीत नाही बोलत आहे. आता ही इतकी क्यूट आहे माहिती, मी फक्त याचं क्यूटनेस बघून मी घेतली होती. तर काही फायदा नाही आहे, कारण हे फिटच नाही बसत. ह्याच्यामध्ये गॅपचं जास्त आहे. कारण तुम्हाला कळते का नाही, मी कसं एक्सप्लेन करू. हे ठीक आहे, एक पेन आणि एक पेन्सिल. सर पेनची कमतरता या मध्ये खूप जास्त असते. कारण एक पेन, मी लिटरली सांगते, एक पेन एक आठवडा पण नाही टिकत. मी चॅलेंज देते तुम्हाला. कारण कोणतरी मागतं आणि गोष्ट परत कधीच येत नाही. स्पेशली पेन तर कधीच येत नाही वापस. चांगला स्टॉक ठेवा तुमच्याकडे पेनचं. हे ब्रेसलेट माहित नाही माझ्याकडे कधीपासून माझ्या बॅगमध्ये हे करता येईल होते. हे खूप क्यूट आहे, मला खूप आवडतंय, है ना. आय थिंक हे कोणतं गिफ्ट दिलं. तर हा आता मला वाटतं हा मेकअप टाईप ऑफ व्हिडिओ बनवत चालला. तर ही आहे मार्सची लिपस्टिक नाही, ही लिबाम आहे. ट्रस्ट मी खूप जास्त हायड्रेटिंग आहे. आता मी 2 वर्ष झालं वापरते. मला नाही वाटत हे दिसेल तुम्हाला, पण खूप जास्त हायड्रेटिंग आहे. स्पेशली माझे लिप्स तर खूप ड्राय आहेत. जर तुमचे असतील तर यू मस्ट ट्राय. हे पाहिजे असेल तर लिंक देईल. त्याची वॉच आहे आणि खूप जास्त क्यूट आहे. ह्यामध्ये पण ब्लश पिंक, असं लाईट पिंकचा कलर आहे आणि खूप छान आहे. मला आणखी आवडतं, हे माझ्या आत्याने मला जेव्हा मी MBBSला लागलेली तेव्हा हे तिनं गिफ्ट दिलं होतं, आणि तेव्हा पण माझ्यासोबत आहे आणि खूप स्पेशल आहे.
ऑफकोर्स एक हँकी, 5 रुपयाचा कॉईन, एक रुपयाचा कॉईन, बस इतकंच आहे कॅश. ही खूप कामाची गोष्ट आहे. सनफ्लावर सीड्स होतं माझ्याकडे, पंपकिन सीड्स ते आता संपलेलं आहे. खूप मोठी बॉटल आहे कॉलेजसाठी, पण मी आता जेव्हा घरी जाईल तेव्हा छोटासा बॉक्स घेऊन येईल. त्यामध्ये मग हे जरा कमी ठेवले, प्लीज खूप जास्त जागा घेतो. आणि मला एक आवडतात आणि खूप जास्त हेल्दी ऑप्शन असतं फालतू वगैरे गोष्टी, काही जंक फूड वगैरे खाण्यापेक्षा. वॉट्सला एक काजूचे टेस्ट देतात मला. इतक्या सगळ्या फालतू गोष्टी बघून झाल्यानंतर आता कामाच्या गोष्टी बघूया. हे नोटबुक 3rd इयरच्या फर्स्ट डेला मी या नोटबुकचं उद्घाटन केलं. बुक आणखी नाही आहे संपली. मी फायनल इयरला येऊन 3-4 महिने झाले असेल. ही आणखी नाही आहे संपली. लेक्चर्समध्ये फक्त ऐकायला जातं ना, लिहायला थोडी जातं, नोट्स थोडे येतो. त्याने मला पण वाटत पण नाही की या फायनल इयरमध्ये पण भरेल कधी. ही सगळ्यात मोठी गोष्ट. जिम पण करू शकते, लाईक असं डंबेलची काही गरज पण नाही आहे. कारण MBBSचे बुक्स इतके 5-5 किलोचे पण खूप जास्त हेवी असतात. आणि हे बुक पण नाही आहे, तर नोट्स आहेत. तर बुक्स तर तुम्ही विचारच ते आहेत मेडिसिनच्या मॅरोच्या नोट. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर MBBSचा वगैरे अभ्यासाच्या रिलेटेड वगैरे काही असेल सेपरेट व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दररोज तुम्ही मेडिसिन तर वाचलंच पाहिजे, नाही तर मग तुमची काय हालत होईल एक्झाममध्ये तुम्हाला पण नाही करणार. ही आहे ऑर्थोच्या नोट. आत्ताच आमची ऑर्थोची पोस्टिंग झाली. इनफॅक्ट कालच आमची पोस्ट एंड झाली. पोस्ट एंड एक्झाम होती. आता उद्यापासून आमची गायनॅकची पोस्टिंग चालू होणार आहे. खूप जास्त सिव्हिअर असते. सिव्हिअर म्हणजे खूप जास्त स्ट्रिक्ट असते. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या पोस्टिंगपैकी OBGYची पोस्टिंगला मोस्ट डेंजरस. मजा पण येते तेवढीच, पण मग खूप जास्त स्ट्रिक्ट असते. कारण मग तुमच्या कॉलेजमध्ये काहीच नाही मला की कमेंट करून सांगा. हा घिसा पिटा पाऊला जन्मातला एवढी बिचारी हालत आहे, पण तरी मी याला चेंज नाही करत. कारण मी याला कधी बॅगमधून काढतच नाही. आणि HRD पेन्सिल आहे, ज्यांना माहिती आहे तरी मला कमेंट करून सांगा HRD पेन्सिल काय असते, स्पेशली फर्स्ट इयर. आय थिंक आय एम डन. पूर्ण बॅग रिकामी झालेली. तुम्ही आत्तापर्यंत बनला असाल व्हिडिओमध्ये तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओसाठी. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे मला नक्की कमेंट करून सांगा. सो बेसिकली MBBSच्या बॅगमध्ये 50% ते वेळ आणि अजबगरीब गोष्टी असतात, 20% काहीतरी कामाच्या गोष्टी असतात, बाकीचे 20% पुस्तकं असतात. सो आय नो ही 100 नाही, यामध्ये काही लॉजिक नाही, पण असंच आमच्या बॅगमध्ये पण काही लॉजिक नसतं. ह्याच्या आधी पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे MBBS नंतर तुम्ही काय काय केलं पाहिजे. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आला आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय.